मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या विचारवंतांचं दिग्गजांचं या कार्यक्रमात स्वागत करतो। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि प्रत्यक्ष महाराष्ट्राचा अजेंडा गेली वर्षभर त्यांनी राबवला, पुढची 4 वर्ष ते कसे राबवणार आहेत हे आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे। आणि महाराष्ट्रात पडलेले नेमके प्रश्न काय आहेत हे थोडक्यात आत्ता आपल्या IBN लोकमतच्या माध्यमातून आपण पाहिलं, एका क्लिपच्या माध्यमातून पाहिलं। आणि मुख्यमंत्र्यांनी अनेक स्वप्न मनात महाराष्ट्राबद्दलची पाहिलेली आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रश्नांना निवेदन तर ते सुरुवातीला करतील आणि उपस्थितांच्या प्रश्नांनाही उत्तरं देतील। मी IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर आणि मंदार फणसे सर यांना विनंती करतो की माननीय मुख्यमंत्र्यांना व्यासपीठावर घेऊन यावं। मनपूर्वक स्वागत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। यापुढे अजेंडा महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आपण करणार आहोत। IBN लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे सर आणि महेश म्हात्रे सर, मी विनंती करतो कार्यक्रमाची सूत्र मंदार सर। मुळात अजेंडा महाराष्ट्र ही भूमिका आधी पुन्हा एकदा थोडक्यात स्पष्ट करतो। त्याचं कारण असं होतं की ज्यावेळेला निवडणुका सुरू होत्या, निवडणुकांमध्ये संपूर्णपणे एक कोलाहल होता। वेगवेगळ्या पक्षांची आत्तापर्यंत आघाडी युती होती, त्या पक्षांची नंतर त्यांनी वेगवेगळ्या लढाईचा निर्णय घेतला आणि त्यानंतर खरं कळत नव्हतं लोकांना की नेमकं काय महाराष्ट्रामध्ये होणार आहे। आणि त्यावेळेला जनतेने एक कौल दिला। IBN लोकमत म्हणून आम्ही या सगळ्या प्रवासामध्ये नेहमीच न्यूज चॅनल्स म्हणून आम्ही काही कॉन्ट्रोवर्सीज करत असतो, काहीतरी कॉन्ट्रोवर्सीज तुम्हाला दाखवत असतो आणि या व्यतिरिक्त सुद्धा समाज खूप मोठा काहीतरी त्याला हवं आहे त्या समाजाला, आणि त्या समाजाला नुसतं काही हवं नाही आहे, तर आता लवकरात लवकर काहीतरी हवं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून ही अजेंडा महाराष्ट्र ही संकल्पना आपल्या समोर आली आणि त्या अजेंडा महाराष्ट्रातनं गेले काही काळ आम्ही विकासाची जी कामं आहेत ती कुणी का केलेली असेनात, पण ती विकासाची कामं हा आमचा खरा अजेंडा आहे। एक न्यूज चॅनल म्हणून आम्हाला एक विकासाभिमुख राज्य आम्हाला बघायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हा संकल्प सोडलेला आहे। अर्थात जास्त बोलत नाही, मुख्यमंत्री आपल्यासोबत आहेत आणि त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पहिले काही मिनिट्स त्यांचं जे काही स्वप्न येणाऱ्या काळातलं किंवा आत्तापर्यंतचा जो काही अनुभव होता 1 वर्षाचा तो त्यांनी मांडावा आपल्या सगळ्यांसमोर, आणि त्यानंतर हे सभागृह खुलं आहे चर्चेसाठी आणि आपल्यातले जे काही मान्यवर आहेत त्यांनी त्यांना प्रश्न विचारावे। सर्वप्रथम IBN लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि त्याचसोबत या सभागृहामध्ये बसलेल्या समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना माझा नमस्कार। खरं तर महाराष्ट्रामध्ये आम्ही सत्ता स्थापन केल्यानंतर आमचं स्वागत केलं ते 24,000 गावांच्या दुष्काळाने, आणि दुर्दैवाने याही वर्षी 14,000 गावांमध्ये खरीपाचा दुष्काळ आहे। आणि म्हणून आम्ही निर्णय केला 2019 पर्यंत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करता येईल का, कारण ही समस्या केवळ आसमानी नाही आहे, ही सुलतानी समस्या देखील आहे। 70,000 कोटी रुपये सिंचनावर खर्च केल्यानंतर जर 1% ही सिंचन क्षमता आम्ही तयार करत नसू तर आमच्या नियोजनाची दिशा चुकली आहे। आणि म्हणून नेमकी दिशा काय असू शकते, महाराष्ट्राची टोपोग्राफी, महाराष्ट्राची हायड्रोलॉजी, महाराष्ट्राची जिओलॉजी, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून महाराष्ट्राच्या दुष्काळावर नेमकं काय सोल्युशन असू शकतं याचा आम्ही अभ्यास केला। आणि खऱ्या अर्थानं ज्या लोकांनी या क्षेत्रात उत्तम काम केलं आहे, मग अण्णा हजारे साहेब असतील, त्यांनी राळेगण सिद्धीचं एक मॉडेल केलं आहे। पोपटरावजी या ठिकाणी मला दिसत आहेत, ज्यांनी हिवरे बाजार एक अतिशय पथदर्शी असं काम आपल्याला करून दाखवलं आणि त्यानंतर सातत्याने ते करतायत। राजेंद्र सिंगजी असतील, शिरपूर पॅटर्न असेल, आम्ही हा निर्णय केला की जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळ मुक्तीकडची वाटचाल आपल्याला करता येते। आणि मग ज्या लोकांनी हे पथदर्शी काम केलं आहे त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेतलं, त्यांच्यासोबत वेगवेगळ्या बैठका घेतल्या, त्यांच्यासोबत आम्ही प्रशिक्षणं घेतली आणि त्यातनं जलयुक्त शिवारसारखी एक योजना ही आम्ही कार्यान्वित केली की ज्या योजनेमध्ये पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आणि
महाराष्ट्रामध्ये विकेंद्रित पाण्याचे साठे आपल्याला कसे तयार करता येतील आणि त्यातनं आपल्याला दुष्काळ मुक्तीकडे कसं जाता येईल हा निर्णय आम्ही केला. 5,000 गावं दरवर्षी घ्यायची, त्या गावाचं वॉटर बजेटिंग करायचं, त्या गावामध्ये सिंचनाकरता गैरसिंचनाकरता पिण्याकरता किती पाण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामध्ये जर डेफिसिट असेल तर ते दुष्काळग्रस्त गाव, आणि ज्यावेळेस ते वॉटर न्यूट्रल होईल म्हणजे आवश्यकता गावाच्या पाण्याची गावातच पूर्ण होत असेल तर ते जलस्वयंपूर्ण गाव हे तत्त्व स्वीकारलं. आणि मग माथ्यापासनं पायथ्यापर्यंत वेगवेगळ्या ट्रीटमेंटच्या माध्यमातनं मग माथ्यावर डीप CCT करणं असेल किंवा एरिया ट्रीटमेंट असेल, कंपार्टमेंट बंडिंग असेल, नदी नाले ओढे यांचं खोलीकरण रुंदीकरण असेल, असा एक संपूर्ण कार्यक्रम हातामध्ये घेतला. 6,200 गावांमध्ये 9 महिन्यामध्ये 1,25,000 स्ट्रक्चर्स आम्ही पूर्ण केले. 35,000 स्ट्रक्चर्स आज त्याचं काम चाललेलं आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की आज 24 TMC पाण्याचा साठा हा आपण त्यातनं तयार करू शकलो. आणि हे सगळं करण्याकरता 1400 कोटी रुपये केवळ खर्च झाला, 300 कोटी रुपयाचा लोकसहभाग मिळाला. आज या निमित्ताने मी अण्णा हजारे असतील किंवा पोपटरावजी पवार असतील, राजेंद्रसिंगजी राणा असतील यांचे याकरता आभार मानेन की लोकांना प्रेरित करण्याचं काम यांनी केलं आणि त्यातनं एकदा पाण्याचं जनआंदोलन उभं राहिलं की जनता काय परिवर्तन करू शकते. ही केवळ शासनाची योजना राहिली असती तर कदाचित त्याला तेवढा परिणामकारकता आली नसती. पण हे जनआंदोलन झालं आणि जनआंदोलन झाल्यामुळे जनतेने 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त सहभाग या योजनेमध्ये दिला आणि या लोकसहभागाचा परिणाम हा झाला की एवढे मोठे पाण्याचे साठे तयार झाले. आणि आमच्या शेतकऱ्याला जर पाणी मिळालं, त्याला जर वीज मिळाली तर आमचा शेतकरी चमत्कार करू शकतो. आज 5-5 वर्षापासनं विजेचे कनेक्शन मागितले होते, पैसे भरले होते, पण कनेक्शन मिळत नव्हते. एका वर्षामध्ये 1,00,000 शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन आम्ही दिले. अगदी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये 58,000 कनेक्शन आम्ही दिले. आणि पाणी मिळाले, वीज मिळालं तर आमचा शेतकरी निश्चितपणे परिवर्तन करू शकतो. आज अवस्था काय आहे? आज शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही. याचं कारण असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप वर्षापासनं DCC बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ज्या आहेत यांचं एक मोठं जाळं उभं राहिलं आणि त्यामुळे जेवढं कृषीचं ऋण आहे हे त्यांच्या माध्यमातून जात होतं आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये नॅशनलाइज किंवा कमर्शियल बँकांचं पेनिट्रेशन राहिलं नाही. दुर्दैवाने गेल्या 7-8 वर्षामध्ये जिल्हा बँका अक्षरशः लुटून खाल्ल्या आणि त्याचा परिणाम काय झाला की आज हे जिल्हा बँकांचं नेटवर्क कोलॅप्स झालं आणि परिणाम असा झाला 12 जिल्हा बँका अशा आहेत की ज्या योग्य प्रकारे कर्जच देऊ शकत नाही. आज शेतकऱ्याला जर कर्ज आम्ही देऊ शकलो नाही तर तो पैसा आणेल कुठनं, तो लावेल कसा? आणि त्यामुळे यावर्षी आम्ही प्रयत्न केला, ज्या लीड बँका आहेत, कमर्शियल बँका आहेत, या सगळ्या बँकांना त्यांच्या पाठीमागे लागून त्या ठिकाणी ऋण द्यायला लावलं. गेल्या 4 वर्षामध्ये जितक्या शेतकऱ्यांना ऋण प्राप्त झालं त्यापेक्षा 1.5 पट जास्त शेतकऱ्यांना यावर्षी आम्ही कर्ज पुरवठा केला. पण दुर्दैव असं आहे तरीही तो कर्ज पुरवठा जर आपण बघितला तर आजही 45% शेतकऱ्यांना कधीच कर्ज मिळत नाही, कुठल्याच फॉर्मल इन्स्टिट्यूशनमधनं कर्ज मिळत नाही. आणि म्हणून शेतीमध्ये गुंतवणूक ही आपल्याला होताना दिसत नाही. आज आम्ही पॅराडाईम शिफ्ट काय केला? रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन हा एकमेव शेतीवरचा खर्चाचा उपाय होता. म्हणजे गेल्या सरकारनं 15 वर्षामध्ये 13,000 कोटी रुपये रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनवर दिले जे आवश्यक होते. पण त्यांनी शेती विकासावर मात्र पैसा खर्च केला नाही. आम्ही हा पॅराडाईम शिफ्ट करून रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन आम्हालाही करावं लागलं. मोठं संकट होतं. आम्ही तर एका वर्षामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8,000 कोटीपेक्षा जास्त पैसा दिला. पण त्यासोबत शेतीतली गुंतवणूक वाढली पाहिजे याचा प्रयत्न सुरू केला. आज हा जो शेतकरी आहे, जो डिस्ट्रेस्ड आहे, या शेतकऱ्याची अवस्था अशी होती, कॅश क्रॉप घ्यायचा आणि त्याचं पीक खराब झालं, घरी खायला नसायचं. 67 लाख शेतकरी कुटुंबांना आमच्या सरकारनं अन्न सुरक्षा योजनेचा फायदा दिला आणि त्या माध्यमातनं आज 3 रुपये किलो तांदूळ आणि 2 रुपये किलो गहू हे सरकार त्यांना देत आहे.
कारण जोपर्यंत महाराष्ट्रातला शेतकरी हा त्या ठिकाणी सुखी नाही तोपर्यंत महाराष्ट्राचं परिवर्तन होऊ शकत नाही. पण दुसरीकडे एक अजून गोष्ट यात महत्त्वाची काय आहे, आमचा शेतीचा हिस्सा आमच्या सकल उत्पन्नामध्ये 11% आहे आणि शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या 50% आहे. 50% लोकांना शेतीतनं रोजगार मिळतोय. याचा अर्थ असा आहे हा खरा रोजगार नाही आहे. ज्यांना रोजगार आपण देऊ शकलो नाही त्यांना आपण एंगेज करून ठेवलाय. आणि भविष्य काळामध्ये आपण जर बघितलं तर शेतीची उत्पादकता तर आपल्याला वाढवावीच लागेल, कारण उत्पादकता वाढवल्याशिवाय शेती फायद्याची होणार नाही. पण रोजगाराकरता त्याच्यावर जो भार आहे तो भारही कमी करावा लागेल आणि जेवढा आवश्यक तेवढा रोजगार शेतीतनं आणि बाकी इतर क्षेत्रातनं आपल्याला द्यावा लागेल. आणि म्हणूनच राज्य सरकारनं मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्र ही योजना हातामध्ये घेतली. कारण जोपर्यंत उद्योगाच्या क्षेत्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामध्ये आम्ही अधिक संधी तयार करणार नाही आणि आज आपल्या राज्यातले 50% लोकसंख्या ही 25 वर्षाच्या आतली आहे आणि ही लोकसंख्या शिकते आहे, ती टेक्नॉलॉजी एम्ब्रेस करते आहे. त्यामुळे ती सगळी लोकसंख्या शेतीमध्ये ॲब्झॉर्ब होऊ शकेल हे आता पुढे शक्य होणार नाही. त्यांना आपल्याला एंगेज करावं लागेल, मिनिंगफुल अशा प्रकारचा रोजगार द्यावा लागेल. आणि म्हणूनच आम्ही गेल्या 1 वर्षामध्ये सातत्याने गुंतवणूक आली पाहिजे याकरता इज इन डुईंग बिझनेस याच्यावर भर दिला, सुलभीकरण केलं, इन्स्पेक्टर राज कसं कमी करता येईल या संदर्भात अनेक निर्णय आम्ही घेतले आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणली. आज राज्यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये खूप मोठं काम या ठिकाणी आम्ही केलं आहे. नाशिकचा कुंभमेळा या सरकारला त्याची पावती आपल्याला द्यावी लागेल. 2 कोटी लोक आले. किती वेळ होता आमच्याकडे? 6 ते 8 महिने. 6 ते 8 महिन्यामध्ये राज्य सरकारने व्यवस्था उभ्या केल्या आणि मोठी मोठी कामं करायची होती, रस्ते करायचे होते, ब्रिजेस बांधायचे होते, घाट तयार करायचे होते. 2000 कोटी रुपयाची ही कामं त्या ठिकाणी 6 ते 8 महिन्यामध्ये पूर्ण केली आणि देशातला सर्वोत्तम कुंभमेळा हा आम्ही त्या ठिकाणी करून दाखवला. हरित कुंभ आम्ही म्हटलं होतं. दुसऱ्या दिवशी एक प्लास्टिकचा तुकडा देखील राहणार नाही ही व्यवस्था नाशिक आणि त्र्यंबकमध्ये आम्ही केली. एकही घटना झाली नाही, एकही दुर्घटना झाली नाही. आणि मॅनेजमेंट काय असू शकते याचं अतिशय उत्तम उदाहरण त्या ठिकाणी आपण दाखवलं. आणि म्हणूनच आमचे जलसंपदा मंत्री आणि सगळी टीम ही आज बॉस्टनमध्ये आहे आणि त्या ठिकाणी MITने उत्तम मॅनेजमेंट करता महाराष्ट्र सरकारला पुरस्कार दिला आहे कुंभमेळ्याच्या उत्तम मॅनेजमेंट करता. आणि त्यातनं इतर ठिकाणी क्राऊड मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे याचा धडा हा शिकता येईल अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं अनेक गोष्टी आहेत, मी काही चर्चेच्या दरम्यान काही गोष्टी येतील. आपल्याला एवढंच सांगतो आणि आपल्या माध्यमातनं संपूर्ण जनतेला सांगतो, 15 वर्षानंतर एक नवीन सुरुवात केली आहे. अडथळे अनेक आहेत, अडचणी अनेक आहेत, पण देखील या अडथळ्यांना आणि अडचणींना आम्ही पार करू. ही जी दिशा आता घेतली आहे या दिशेनं पुढे जाऊ आणि 5 वर्षामध्ये महाराष्ट्र आम्ही बदलून दाखवू हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. देवेंद्रजी, 1 वर्षामध्ये ज्या गोष्टी केल्या त्याचं सगळ्याचं विवेचन आत्ता केलं. यात तुम्ही जो महत्त्वाचा मुद्दा मांडला वाढत्या शहरीकरणाचा, याच्यामध्ये आता राज्यातली 50% लोकसंख्या 25च्या खालची आहे आणि राज्यातली 50% लोकसंख्या शहरी भागामध्ये राहायला आलेली आहे. महाराष्ट्र राज्य 1960 मध्ये स्थापन झालं तेव्हा फक्त 28% लोकसंख्या शहरी भागात राहत होती आणि आता त्याचं प्रमाण डबल झालेलं आहे. तर या सगळ्याचं प्लॅनिंग, याचं सगळ्याचं नियोजन करण्याच्या दृष्टीने तुमच्या डोळ्यासमोर काय अजेंडा आहे? असं आहे की गेले 20-25 वर्ष शहरीकरण वेगानं वाढत होतं, पण आमची मानसिकता अशी होती की अर्बनायझेशन इज अ एव्हिल आणि त्यामुळे ते अर्बनायझेशन मॅनेज करण्याकरता आम्ही कधी प्रयत्न केला नाही. परिणाम काय झाला? शहरीकरण तर थांबलं नाही, ते वेगाने होत राहिलं, पण शहरं बकाल झाली आणि त्यामुळे आज खूप मोठ्या समस्या शहरांसमोर आहे. आणि म्हणून काही मिनिमम अजेंडा शहरं सस्टेनेबल करायची असतील तर तो हातात घेतला पाहिजे. तो आम्ही आता हातामध्ये घेतला आहे. विशेषतः स्मार्ट सिटीज, अमृत सिटीज या आपण तयार करताना बेसिकली काय 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिलं, आमची शहरं हगणदारी मुक्त झाली पाहिजे. आजही आमच्या शहरांमध्ये ओपन डेफिकेशन होत आहे आणि म्हणून ओपन डेफिकेशन फ्री महाराष्ट्र हे अभियान स्वच्छ महाराष्ट्राच्या अंतर्गत आम्ही राबवलं. यावर्षी 20 शहरं ही आम्ही ओपन डेफिकेशन फ्री करू शकलो आणि आता सगळ्या शहरांनी
हा निर्णय घेतला आहे 2017च्या डिसेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र हगणदारी मुक्त ओपन डेफिकेशन फ्री आम्ही करणार आहोत. एकही परिवार असा राहणार नाही की ज्याच्याकरता बाहेर जाण्याकरता शौचालय उपलब्ध नाही. दुसरं आम्ही हातामध्ये काय घेतलं, आज महाराष्ट्रामध्ये ज्या आपल्या महानगरपालिका आहेत आपण जवळजवळ 20,000 टन कचरा तयार करतो. त्यातला 14,000 टन कचरा आपण वाहून नेतो, पण केवळ 1,300 टन कचऱ्यावर आपण प्रक्रिया करतो. म्हणजे रोज आपण जर विचार केला तर इतका मोठा कचऱ्याचा टाइम बॉम्ब, म्हणजे आपला कचरा नेतो आणि बाहेर नेऊन तो डंप करतो. कचऱ्याचे डोंगर आणि त्यातनं टॉक्सिनिटी ही आपण तयार करतोय. भविष्यातल्या पिढीकरता आपण काय या ठिकाणी वाढून देतोय हे आपल्या लक्षात येत असेल. आणि म्हणून आम्ही निर्णय केला की प्रत्येक शहराला एक टार्गेट द्यायचं आणि त्याला फायनान्शियल मदतही आम्ही करणार आहोत. 14व्या वित्त आयोगातनं करतो आहोत. त्यांना स्मार्ट टेक्नॉलॉजीज आम्ही देतो आहोत. प्रत्येक शहराने केवळ कचरा वाहून न्यायचा नाही तर विकेंद्रित एकाच ठिकाणी कचरा न्या, मग त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावा, मग तिथेच तुम्ही करा. या पद्धतीतनं टिपिंग फीचा एक भार पडतो. आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अप्रोचेसमधनं 100% कचऱ्यावर प्रक्रिया झाली पाहिजे याचा एक प्लॅन आम्ही तयार केला आणि तो आता आम्ही इम्प्लिमेंट करतोय. तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग करायचे. तर आज देशामध्ये एकही शहर हे 100% सीवेज ट्रीटमेंट करणारं नाही, पण आम्ही हा निर्णय केला आहे पुढच्या 2 ते 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रात काही शहरं पूर्ण आणि काही शहरं पार्शली हे ट्रीटमेंटवर आणायचे. त्याला गुंतवणूक मोठी लागते, पण मला विश्वास आहे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि सोलापूर ही 5 शहरं तरी पुढच्या 2 ते 2.5 वर्षामध्ये 100% सीवेज ट्रीट करतायत अशा प्रकारची तयार करण्याची आमची मानसिकता आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या शहरीकरणामध्ये बाकी इन्फ्रास्ट्रक्चर ते मॅनेज केलंच पाहिजे, पण जोपर्यंत आम्ही सस्टेनेबल शहरं तयार करणार नाहीत तोपर्यंत मला असं वाटतं की ती शहरं राहण्यालायक राहणार नाहीत. याच निमित्ताने 2020 ऑलिम्पिक्स म्हणजे 20 ऑलिम्पिकमध्ये 20 पदकं अशी योजना सध्या जाहीर झालेली आहे. पण ही योजना जाहीर करण्यापूर्वी काही बेसिक गोष्टींचा विचार अपेक्षित होता किंवा आहे. सर्वप्रथम म्हणजे जेव्हा तुम्ही ही योजना राबवाल, जेव्हा आपल्या खेळाडूंना तुम्ही फंड कराल, पण ते खेळाडू प्रॅक्टिस कुठे करतील? आपल्याकडे अशी अद्ययावत स्टेडियम्स आहेत का? किती आहेत? किंवा जी आहेत ती अप टू मार्क आहेत का? तर त्याची सुधारण्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? दुसरी गोष्ट आहे, आपल्या पूर्ण देशाचा खेळाचा ड्रॉबॅक म्हणजे कोचेस. आपल्याकडे चांगले कोचेस नाही आहेत म्हणून पार्टिसिपेशन कमी होतं. आणि एक त्यातला दुसरा ड्रॉबॅक म्हणजे फक्त आपण फॉरेन कोचेसवरच अवलंबून राहतो. तर आपले जे लोकल कोचेस आहेत त्यांना विश्वासात घेऊन जशी चायना आणि कोरियाने पॉलिसी राबवली तसे आपल्या लोकल कोचेसना मोटिवेट करून त्यांचा फायदा आपण घेऊ शकतो, यावर आपला विश्वास आहे का? आणि तिसरी गोष्ट म्हणजे खेळाडू हा आपल्या समाजामध्ये फक्त सन्मान आणि मानावर जगतो, कारण आपल्या देशामध्ये तेवढा पैसा किंवा तेवढा दर्जा खेळायला मिळालेला नाही आहे. पण मग निदान हे सन्मान तरी, निदान राज्याचे जे पुरस्कार आहेत ते वेळेत मिळणं आम्हाला अपेक्षित असतं. किंवा आम्हाला कधी कधी विचार पडतो, अरे हा सन्मान, हा पुरस्कार मला नक्की कुठल्या अचिव्हमेंटसाठी मिळालेला आहे? तर जे केंद्राचे पुरस्कार आहेत, जसं पद्मश्री आहे, अर्जुन अवॉर्ड आहे, खेलरत्न पुरस्कार आहे, आपल्याकडे तेवढे गुणवंत खेळाडू आहेत, अचिव्हमेंट्स पण आहेत, पण आपली नावं तिथपर्यंत पोहोचत नाहीत किंवा पोहोचली तरी त्यांचा विचार खूप वेळा कमी केलेला जातो. कारण आत्तापर्यंत मी बऱ्याच सिलेक्शन पॅनल्सवर होते आणि हे माझ्या नक्की लक्षात आलेलं आहे की आपल्या राज्याचा आवाज आणि वजन शून्य असतं इतर राज्यांच्या मानाने. तर याबद्दल ही उणीव आपण भरून काढू इच्छिता का? तिन्ही गोष्टी ज्या आपण सांगितल्या त्या प्रश्नाच्या ऐवजी मी असं समजतो की या महत्त्वाच्या सूचना आहेत. पहिली गोष्ट अशी की आपण जे सांगितलं ते खरं आहे. आजही आमच्याकडे खूप जास्त स्टेडियम्स नाही आहेत. ती जी काही एक इन्फ्रास्ट्रक्चरची व्यवस्था उभी केली पाहिजे, पण आज त्याकरता राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे आणि वेगवेगळ्या खेळांच्या आपल्याला कशा प्रकारे स्टेडियम्स उभे करता येतील आणि ते सगळ्या भागात उभे करता येतील याचा प्रयत्न आम्ही करतोय. त्याची पॉलिसी देखील आपल्या क्रीडा मंत्र्यांनी ही तयार केलेली आहे आणि निश्चितपणे त्यातनं उचित काम होऊ शकेल. दुसरी गोष्ट जी सांगितली, माझं 100% हा बिलीफ आहे की
की आमच्या इथे देखील चांगले कोच तयार होऊ शकतात. केवळ फॉरेन कोचेसच्या भरोशावर आम्ही जे ट्रेनिंग देतो हे खरं आहे की, आणि ही मी आज महत्त्वाची सूचना समजतो की याचा विचार आपल्याकडे झालेला नाही. आपण खेळाडूंकरता पॉलिसी तयार केली आहे, पण कोचेस तयार करण्याकरता पॉलिसी कुठलीच आपण तयार केलेली नाही. आणि म्हणून या निमित्ताने आज या मंचावरनं मी घोषित करतो की मी तातडीनं क्रीडा मंत्र्यांशी संपर्क साधीन आणि त्यांना मी सांगेन की त्यांनी कोचेस करता देखील एक पॉलिसी जी आहे ती तयार केली पाहिजे. आपण आपल्या वास्तविकामध्ये विवेचन करताना शेती आणि पाणी या विषयावरती स्वाभाविकपणानं अधिक भर दिला. गतवर्षी आणि यावर्षीची स्थितीही आपण सांगितली, परंतु मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये जवळपास 8-8.5 गावं यावर्षी दुष्काळग्रस्त आहेत. 14,000 गावांच्या पैकी तिथे यावर्षी 2,44,000 हेक्टर ऊस आज उभा आहे. म्हणजे जिथे पाण्याची टंचाई आहे, दुष्काळ आहे, तिथे जर 172 TMC एवढं पाणी ऊसासाठी वापरलं जात असेल आणि प्रदीप पुरंदरेंसारख्या जलतज्ञांनी जाहीरपणानं सांगितलं तर ह्याच्यावरती काय उपाययोजना करणार, आपला ॲक्शन प्लॅन काय आहे? ठिबक सिंचनाचं आपण सांगता, महाराष्ट्राच्या यापूर्वीच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी ठिबक सिंचनाचं सांगितलं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, प्रत्यक्षात त्याचा ॲक्शन प्लॅन 5 वर्षासाठी असं काही सांगितलं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दुष्काळामुळे महाराष्ट्राच्या गावोगावी पाण्याचा व्यापार सुरू आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा पाण्याची ज्या पद्धतीने विक्री होते हा अतिशय गंभीर विषय आहे. आणि औरंगाबाद, जालना, नांदेड या मराठवाड्यात सुद्धा बॉटलमधून पाणी मिळतं. हे पाणी येतं कुठून? हे भूमिजलाचे स्रोत अशा प्रकारे कसे काय खुले केले जातात? आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न, जलशिवारचा, जलयुक्त शिवारचा आपण उल्लेख केला. ही अतिशय चांगली योजना आहे, परंतु हे 24 TMC पाणी जे आहे साठवलेलं, हे आपण जलतज्ञांकडून मोजून घेतलेलं आहे का? कारण याच्याबद्दल सुद्धा खूप प्रकारच्या शंका व्यक्त केल्या जातात. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा देतो की हे जे पाणी या ठिकाणी साठलेलं आहे, याकरता या पाण्याचं मोजमाप कसं करायचं या संदर्भात पूर्ण त्याची रूपरेषा ठरवून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला ते कळवलं होतं आणि त्याचा एक फॉर्मॅटच दिला होता की पाणी साठलं म्हणजे काय, आणि तो जलतज्ञांकडूनच तयार करून दिला होता. आणि त्याच्यामध्ये सगळी माहिती बोलवली. आणि त्यासोबत हे जे प्रत्येक स्ट्रक्चर आहे, हे प्रत्येक स्ट्रक्चर जिओ टॅगिंग त्याचं केलेलं आहे. म्हणजे या योजनेमध्ये केलेलं प्रत्येक काम याची गुगल इमेज, काम सुरू होण्याच्या आधीची इमेज, काम करतानाची इमेज आणि काम झाल्यानंतरची इमेज, एक सिमनिक म्हणून आम्ही एक सॉफ्टवेअर तयार केला आहे. त्याच्यावरती ऑनलाईन आहे, कोणालाही ती पाहता येते. त्याच्यावर क्लिक केलं, जिओ टॅगिंग असल्यामुळे ती जिओ इमेज आहे, त्यामुळे डायरेक्ट गुगल इमेज पहिल्यांदा दिसते आणि त्यानंतर ॲक्च्युअल इमेज दिसते. आणि त्यामुळे हे निश्चितपणे आपण केलेलं आहे. दुसरा, आपण एक महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडला. मराठवाड्यामध्ये ज्या प्रकारे आपण ऊस घेतोय, खरं म्हणजे ही गोष्ट खरी आहे की ऊस हे वॉटर गझलर आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ते पाणी त्या ठिकाणी पितं आणि दुर्दैवाने सगळ्या दुष्काळी भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपण ऊस घेतो आणि पाण्याचा वापर करतो. पण त्याच्यात दुसरी बाजू अशी आहे की हे आपल्याला एका दिवसात बदलणं कठीण याकरता आहे की आपल्यालाही त्याची कल्पना आहे की ऊस हे सस्टेनेबल पीक आहे. म्हणजे ते एकदा लावलं तर त्याच्यानंतर फार परिणाम त्याच्यावर होत नाही. आणि FRP सारखं त्याला संरक्षण असल्यामुळे त्यातनं कॅश क्रॉप म्हणून एक मोठा फायदा शेतकऱ्यांना मिळतो. आणि म्हणून शेतकऱ्यांना ऊसापासनं पलीकडे न्यायचं असेल किंवा त्यातनं काही मार्ग काढायचा असेल तर 2 बाजूंनी आपल्याला काम करावं लागेल. एक, 100% ऊसाचं क्षेत्र हे आपल्याला ड्रीप खाली आणावं लागेल आणि त्याकरता योजना आम्ही तयार करतो. 3 वर्षामध्ये ऊसाचं क्षेत्र हे ड्रीप खाली आलं पाहिजे याकरता कायदेशीर तरतूद आपल्याकडे आहे आणि त्या तरतुदीचा अवलंब आम्ही करतोय. मला इथे जैन साहेब दिसले, जैन इरिगेशनचे, त्यांच्याशी देखील मी चर्चा केली कारण ड्रीपमध्ये त्यांचं मोठं काम आहे. आणि मी त्यांना असं सांगितलं की एक सस्टेनेबल योजना तयार करा. आज राज्य सरकारने पुढाकार घ्यायचा ठरवला तरी देखील याच्या किमती फार जास्त आहेत. या किमती कमी झाल्या पाहिजे. जेव्हा एवढा व्हॉल्यूम आपण वाढवतोय तेव्हा किमती का कमी होत नाही, त्या किमती कमी झाल्या पाहिजे आणि त्याचं एक सक्सेसफुल मॉडेल तयार झालं पाहिजे. तो प्रयत्न निश्चितपणे आपण करणार आहोत. आणि तिसरं, बियॉन्ड शुगर केन आपल्याला पाहता आलं पाहिजे. आणि या बाबतीत मी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचा प्रामुख्यानं उल्लेख करेल. गेल्या 1 वर्षामध्ये बियॉन्ड शुगर केन
अशा प्रकारचा त्यांनी एक कार्यक्रम राबवला आणि वेगवेगळी पिकं ही त्या ठिकाणी त्यांनी शुगरकेनला रिप्लेस करणारी, मग काही फुलांची शेती असेल, अशा वेगवेगळ्या ज्याला कमी पाणी लागतं अशा प्रकारच्या काही त्यांनी सोल्युशन्स दिले आणि एका वर्षामध्ये 30% ऊसाचं क्षेत्र कमी करून ते अन्य क्षेत्रावर त्यांनी नेलं. मला असं वाटतं की पथदर्शी काम आहे आणि असंच काम आपल्याला करावं लागेल. पाण्याच्या व्यापाराच्या बद्दल आपण सांगितलं, मला असं वाटतं ते जागृतीचा भाग आहे. जेवढी जास्त जागृती आपण या ठिकाणी करू तेवढा मला असं वाटतं की लोकांचा जो कल आहे खोदकाम करायचं, पाण्याचं मायनिंग करायचं, हे आपण कमी करू शकू. तुम्ही दिवसभर कामात असता, अभ्यास पूर्ण तुमचं सगळं एकूण काम असतं. संध्याकाळी म्हणजे माझ्या माहितीनुसार तुम्ही संध्याकाळी 6ला 6:30ला घरी जाता, फ्रेश होता, जेवता आणि परत 7:30-8ला तुम्ही ऑफिसला जाता आणि ऑफिसमध्ये रात्री 2-2:30-3 पर्यंत तुम्ही काम करता आणि पुन्हा सकाळी जर कोणी मेसेज केला तर त्याला उत्तर द्यायचा 6ला. हे सगळं घडतं कसं? आणि मग हे फूड मॅनेजमेंट किंवा तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा स्वतःचं मॅनेजमेंट तुम्ही नेमकं कसं साधता? हा छोटासा प्रश्न आहे सर. खरं सांगायचं झालं तर माझं मॅनेजमेंट नाही, मिसमॅनेजमेंट चाललं आहे. म्हणजे जेवणाच्या वेळा या पाळ्याच्या ठरवल्या तरी पाळणं होत नाही आणि त्याचा परिणाम माझ्या शरीरावरही दिसतो आहे. म्हणजे अवेळी जेवण्यामुळे वजन कमी होत नाही, ते वाढतं. ते वाढलेलं सगळ्यांच्या नजरेस येतं. आजकाल कोणी मला भेटलं की पहिल्यांदा पोट कमी कर म्हणून सल्ला देतं. त्यामुळे आता तो प्रयत्न सुरू केला आहे, बघूया किती यशस्वी होतो. पण निश्चितपणे हा फार स्ट्रेसफुल जॉब आहे आणि 24 तास अपेक्षांचं ओझं आहे. अगदी सामान्य शेतकरी देखील तुम्हाला एक SMS पाठवतो आणि आपली व्यथा मांडतो आणि ती व्यथा ॲड्रेस देखील करावी लागते. म्हणजे 3-4 वेळा मी असं बघितलं आहे की अगदी डिस्ट्रेसमध्ये शेतकऱ्यांनी मेसेज पाठवला आहे, मग तो मी जिल्हाधिकाऱ्याला फॉरवर्ड केला आहे. कधी कधी असं वाटतं की आपण कामाच्या सगळ्या रगाड्यात जरा मेसेज पाहू शकलो नसतो तर काय झालं असतं, किंवा तो सकाळचा मेसेज कधी कधी रात्री पाहण्यात येतो तर काय होऊ शकतं. त्यामुळे इतकं अलर्ट राहावं लागतं. महाराष्ट्र हे कलाचं वैभव आणि कलाकारांना नेहमीच महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी म्हणजे शिवाजी महाराज असो किंवा शाहू महाराज असो ह्यांनी नेहमीच एक आपली छत्रछाया दिलेली आहे. तर कलावंतांच्या बाबतीत आत्ताचं जे काही अवॉर्ड परत केलं चाललेलं आहे त्याच्यामुळे कुठेतरी असे कलाकारांना ह्या स्मार्ट सिटी किंवा आपल्या वेगवेगळे उपक्रम आहेत त्याच्यामुळे कुठे दुर्लक्षित केलं गेलं आहे का, हा एक प्रश्न कलाकारांना उद्भवतो. आम्ही दुष्काळ समजतो, आम्ही आत्ता जे शहरीकरण किंवा त्याला आपण करतोय, पण आपल्या क्षेत्रामध्ये म्हणजे नेहमीच कुठल्याही राष्ट्राला कुठल्याही देशाला कलावंतांनी फार पुढे नेण्याचं आपण पाहिलेलं आहे. म्हणजे मग ते हॉलिवूड असो किंवा कुठलाही असो, त्यांनी त्यांची त्या राष्ट्राची किंवा त्या देशाची प्रतिमा पण उधळली. आणि आपण ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून असं बघायला जातोय की आपला इथला कलाकार बाजूला ठेवून ग्लोबल टेंडर किंवा ग्लोबल लोकांना आपण आणून काहीतरी करायला जातोय. मग आपल्या कलाकारांनी जायचं का? आपल्या कलाकारांना आपण ग्लोबली नेणार का ग्लोबल लोकांना आणून आपण आपल्या कलाकारांना त्यांचं मार्गदर्शन करायला लागणार? असा एक प्रश्न सध्याच्या काळात झाल्यामुळेही बरेचसे अवॉर्ड्स, कारण अवॉर्ड हा आमच्या दृष्टीने कलावंताच्या दृष्टीने फार मोठा गोष्ट असतो. पैसा कलाकाराला नको असतो, त्याला एक मायेची थाप हवी असते. त्या दृष्टीने असा काही अजेंडा आहे, कारण तुम्ही ह्या वर्षात फार चांगलं काम केलेलं आहे, लाडके आहात आमचे. त्यामुळे आम्ही कलाकारांकडनं तुमच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत आणि तुम्ही आम्हा कलाकारांना चांगली संधी उपलब्ध करून द्याल आणि या महाराष्ट्रासाठी, या मातीसाठी आणि या देशासाठी काहीतरी करायला कलाकारांना प्राधान्य द्याल अशी आमची अपेक्षा आहे. आपला अजेंडा काय? नाही, आमचा अजेंडा हा 100% साहित्य असेल, कला असेल, याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा आहे. आणि आपल्या देशातला कलावंत जेव्हा कलाकृती उभी करतो त्यावेळी जो अभिमान आपल्याला वाटतो, इतर देशातनं कलावंतांनी येऊन आपल्याकडे काम केलं तर आनंद वाटतो, पण अभिमान मात्र आपल्या देशातल्या कलावंतांनी केलेल्या कलाकृतीचा वाटतो. आणि म्हणून त्याला जास्तीत जास्त दालनं हे आपल्याला कशी उघडता येतील हाच आमचा प्रयत्न आहे. आपण ग्लोबल टेंडरचा जो काही विषय मांडला त्यात ही गोष्ट खरी आहे की शेवटी आपण काही नियम तयार केले आहेत. त्या नियमांमध्ये एका पर्टिक्युलर किमतीच्या वरची कामं ही ग्लोबल टेंडरनेच दिली जातात. पण ती देत असताना, ती कामं करताना आमच्या कलावंतांना कसा वाव देता येईल याचा देखील प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करू. आणि आपण या निमित्ताने एक महत्त्वाच्या प्रश्नाला देखील हात घातलेला आहे की
मोठ्या प्रमाणात काही कलावंत असतील किंवा काही साहित्यिक हे पुरस्कार परत करतायत. खरं म्हणजे त्याचं आम्हाला अतिशय दुःख आहे. त्या सगळ्यांबद्दल अतिशय सन्मान आम्हाला आहे. पण एक गोष्ट मला अशी वाटते की याचं उत्तर कोणीच का देत नाही की एक घटना दादरीमध्ये घडली, अतिशय वाईट घटना घडली, चुकीची घडली. या देशामध्ये अशी घटना घडू नये अशी घटना घडली, पण ती उत्तर प्रदेशात घडली. त्या ठिकाणी काही मोदींचं राज्य नाही आहे. लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन हे त्या त्या राज्याचं त्या ठिकाणी काम असतं. कुलबर्गींची हत्या ही देखील काही खूप चांगली गोष्ट नाही, उलट वाईटच आहे, भयानक वाईट आहे. पण अशा प्रकारची घटना जी घडली, सगळ्यांनी त्याची निंदा केली, ही कर्नाटकात घडली. पण साहित्यिकांनी पुरस्कार परत करत असताना प्रामुख्यानं या 2 घटनांचा उल्लेख केला आणि सांगितलं की मोदींच्या राज्यात संवादहीनता आहे. मला असं वाटतं की याचं काही उत्तरच मिळत नाही आहे. महत्त्वाचं असं आहे की शेवटी साहित्यिकांना आमची विनंती अशी आहे की साहित्यिकांनी टीका केली पाहिजे, समाजाला दिशा दिली पाहिजे, समाजामध्ये प्रबोधन केलं पाहिजे. अशा प्रकारे पुरस्कार परत करून समाजाचं चित्र बदलणार नाही. माझा प्रश्न असा आहे की आजच आम्ही वाचलं जो एक फार महत्त्वाचा ज्वलंत म्हणूया असा मुद्दा आम्हा सगळ्या कलाकारांसमोर दिसतोय की पाकिस्तानातल्या कलाकारांनी भारतात यावं की नाही, त्यांनी इथे काम करावं की नाही, याबद्दल आमच्या मनात खूप दुविधा आहे. म्हणजे सलोखा स्थापन करावा का, या कलाकारांबद्दल आम्हाला काय वाटलं पाहिजे, कारण ते आमच्या क्षेत्रात येऊन काम करतात. इथे त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मानधन मिळतं, लोकप्रियता मिळते, पण कुठेतरी देशाचा त्यांच्याबद्दलचा अजेंडा निश्चित नाही आहे. त्यामुळे प्रत्येक राज्य जर वेगवेगळी भूमिका घ्यायला लागलं की महाराष्ट्राची एक भूमिका आहे किंवा या राज्याची वेगळी आहे, त्या राज्याची वेगळी आहे, तर एक देश म्हणून, एक भारतीय म्हणून मला काहीच स्टँड घेता येत नाही की मला नक्की या मुद्द्याबद्दल काय वाटलं पाहिजे. कारण कलाकार, त्याची कला कमी अधिक महत्त्वाची नसते, पण आम्ही त्यांच्याशी रिलेट होऊ का नको. 2 देशांमधला हा चिघळणारा जो वाद आहे त्यामध्ये आपण नियम घालून घेतले पाहिजेत का, की भावाभावांमध्ये भांडण आहे, मग भांडण आहे तोपर्यंत आपण नाही सण एकत्र साजरे करायचे किंवा आपण भेटणार नाही आहोत. आपले काही काही निर्णय विशिष्ट पद्धतीनं वेगळे राहणार आहेत. इतक्या साध्या पद्धतीनं जर देशानं आम्हाला मार्गदर्शन केलं रादर दॅन कुटुंबातल्या प्रत्येक माणसानं, तर आम्हाला खूप जास्त चांगल्या पद्धतीनं या विषयाकडे पाहता येईल आणि आमचे त्यांच्याशी रिलेट होण्याचे जी दिशाभूल नाही होते, पण संभ्रम आहे की भेटले हे कलाकार, त्यांची म्हणजे गाणी फार आवडतात, दाद द्यावीशीच वाटते, पण दुःख हेही आहे की माझ्या देशातल्या माझ्या नागरिकांना त्रास झालेला आहे ना, त्याचं उत्तर कसं शोधायचं हे तुम्ही यावर बोललात तर बरं वाटेल. मला असं वाटतं की जे निखळ कलावंत असतात त्यांना देशाच्या सीमा नसतात. आज पाकिस्तानमध्ये लता दीदी यांच्यासारखा देशभक्त दुसरा नाही. भारताकरता काहीही करण्याची तयारी असलेल्या लता दीदी आहेत. पण पाकिस्तानमध्ये लता दीदींना खूप मोठी लोकप्रियता आहे. त्यांची गाणी आजही पाकिस्तानमध्ये ऐकली जातात. मुळामध्ये पाकिस्तानशी आमची लढाई आहे का, तर आहेच. त्यांचा जो छुपा अजेंडा आहे, जो आतंकवाद या देशामध्ये ते फैलवतात किंवा कसाबसारख्या एका आतंकवाद्याला या ठिकाणी ज्यावेळी ते पाठवतात त्यावेळी निश्चितपणे ते आमचे मित्र नाहीत, ते आमचे शत्रूच आहेत. पण हे असताना आज 21व्या शतकामध्ये आपण ज्यावेळेस संपूर्ण जगाची परिस्थिती पाहतो आणि ज्यावेळेस वेगवेगळ्या देशाशी आपण राजनैतिक संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित करतो, त्यावेळी या राजनैतिक संबंधाचे काही मानकं देखील आहेत. आणि त्यातली ही मानकं अशी आहेत की ज्या लोकांना आपल्या देशामध्ये आपण एंट्री देतो त्या लोकांचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी असते. एक तर मग एंट्रीच देऊ नये, एंट्री दिली तर संरक्षण केलं पाहिजे. आता आपलेही कलावंत पाकिस्तानमध्ये जात आहेत. म्हणजे मध्यंतरी पाकिस्तानचा एक फिल्म भारतामध्ये आली आणि आपल्या इथे ती बॅन करावी किंवा ती होऊ नये, स्क्रीनिंग होऊ नये, अशा प्रकारे लोकांनी मागणी केली. आम्ही त्याचा विचार करत होतो. फिल्म इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आमच्याकडे आली आणि त्यांनी मला असं सांगितलं की आमच्या फिल्म्स ज्या आहेत या पाकिस्तानमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बिझनेस करतात, आज आम्ही त्या ठिकाणी पैसा कमवतो आणि तिथे आम्ही पॉप्युलर आहोत, तिथे आमच्या फिल्म्स बॅन नाही झालेल्या, मग तुम्ही इथे का करता. त्यामुळे अनेक प्रश्न आहेत. शेवटी याच्यात 2 गोष्टी आहेत. एक भावनेचा प्रश्न आहे. भावनेचा प्रश्नाचा जर आपण विचार केला तर ही गोष्ट निश्चित आहे
की पाकिस्तानातल्या कुठल्याही नागरिकाबद्दल आपल्या मनात काही फार सिंपती असू शकत नाही. पण दुसरं जो व्यवहाराचा प्रश्न आहे तो हा आहे की कुठल्याही देशाचं जगामध्ये आकलन यावरनं होतं की त्या देशामध्ये ज्या लोकांना तुम्ही राजनैतिक पासपोर्टवर किंवा ज्यांना व्हॅलिड एंट्री देता त्यांची सुरक्षितता तुम्ही किती ठेवता. आणि ती जर तुम्ही ठेवू शकत नसाल तर तुम्ही बनाना रिपब्लिक बनता. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यातली भावना ही योग्यच आहे, पण त्या भावनेसोबत जो व्यवहार आहे तो व्यवहार देखील आपल्याला सांभाळावा लागतो. नक्की धन्यवाद देवेंद्रजी. अर्थात तुम्ही खूप कमी वेळामध्ये खूप मोठा पट मांडलेला आहे आणि या सर्वाच्या निमित्तानं तुम्ही इथे आलात. आम्ही IBN तर्फे तुमचे आभार मानतो. आमचे IBN नेटवर्कचे कार्यकारी प्रमुख अविनाश कौल इकडे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो मंचावरती येऊन मुख्यमंत्र्यांचा एक छोटासा सत्कार करावा.